नमो बुद्धाय, जय भीम. मागच्या व्हिडिओमध्ये आपण गौतम बुद्धांच्या जन्माची दिव्य कथा पाहिली आणि आताच्या व्हिडिओमध्ये आपण गौतम बुद्धांना पाहून असित मुनींच्या डोळ्यातून अश्रू का आले ते पाहणार आहोत. शुद्धोधन राजा आणि महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्ष झाली, म्हणजेच गौतम बुद्धांचे आई वडील, परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. खूप वर्षानंतर पुत्र प्राप्ती झाली तेव्हा शुद्धोधन राजाने, त्यांच्या परिवाराने व सर्व शाक्यांनी पुत्र जन्माचा उत्साह मोठ्या थाटामाटात साजरा केला. पुत्र जन्माच्या वेळी कपिल वस्तूचे राजपद भूषवण्याची पाळी शुद्धोधन राजांची होती आणि अर्थातच त्यामुळे त्यांनी त्या बालकाला युवराज घोषित केले. जेव्हा गौतम बुद्धांचा जन्म लुंबिनी वनात झाला तेव्हा असित नावाचे महान तपस्वी हिमालय पर्वतावर राहत होते. असित ऋषींनी पाहिले अंतरिक्षातील देव बुद्ध या नावाचा ध्वनी करीत आहेत व त्यांचा प्रतिध्वनी चहूकडे उमटत आहे. आणि त्यांनी पाहिले की सुशोभित वस्त्र अलंकार घालून इकडे तिकडे मिरवत हर्षभराने फिरत आहे. त्यांनी विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धांनी जन्म घेतला आहे त्या ठिकाणी मी का जाऊ नये. त्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जम्बूद्वीपाचे निरीक्षण केले. तेव्हा शुद्धोधन राजाच्या राजवाड्यात तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आलेले त्यांना दिसले आणि त्यामुळेच अंतरिक्षातील सर्व देव हर्ष निर्भर झाले आहेत असे त्यांना दिसले. म्हणून ते महान ऋषी उठले आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन ते राजा शुद्धोधन यांच्या राजवाड्यात आले. राजवाड्याच्या प्रवेशद्वारात उभे राहिले. तेथे लाखो लोक गोळा झाल्याचे त्यांनी पाहिले. तेव्हा द्वारपाळाजवळ गेले आणि म्हणाले, अरे द्वारपाला, तुझ्या राजाला जाऊन सांग, दाराशी एक तपस्वी आले आहेत. तेव्हा तो द्वारपाळ शुद्धोधन राजाजवळ गेला आणि हात जोडून राजांना म्हणाला, महाराज, दाराशी एक वयोवृद्ध तपस्वी आले आहेत. ते आपणाला भेटण्याची इच्छा करीत आहेत. राजाने महान तपस्वी करता एका आसनाची व्यवस्था केली आणि द्वारपालाला म्हणाले, त्या ऋषीमुनींना आत येऊ दे. तेव्हा महालाच्या बाहेर येऊन द्वारपाल असित मुनींना म्हणाले, कृपया करून आत चला. असित मुनी शुद्धोधन राजाजवळ गेले आणि त्यांच्या पुढे उभे राहून म्हणाले, विजय असो, विजय असो राजा, तुझा विजय असो. तू ऐशमान हो आणि आपले राज्य सद्धर्माने चालव. तेव्हा शुद्धोधन राजाने असित मुनींना साष्टांग नमस्कार घातला आणि त्यांना बसण्याकरता आसन दिले. असित मुनी सुखपूर्वक स्थानापन्न झाल्यावर शुद्धोधन राजाने त्यांना विचारले, तपस्वी, यापूर्वी आपले दर्शन कधी झालेले मला आठवत नाही. आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे? आपण इथे येण्याचे कारण काय असावे? असित मुनी शुद्धोधन राजाला म्हणाले, राजा, तुला पुत्र प्राप्ती झाली आहे आणि तुझा पुत्र पाहण्याच्या इच्छेने मी इथे आलो आहे. शुद्धोधन म्हणाले, मुनिवर, बालक आत्ताच झोपला आहे. थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का? ऋषी मुनी म्हणाले, राजा, असे महात्मा जास्त वेळ झोपत नाही, ते स्वतःच जागृत असतात. इतक्यातच महान ऋषींवर अनुकंप दाखवून त्या बालकाने आपण जागे असल्याची हालचाल दाखवली. बालक जागे झालेले पाहताच शुद्धोधन राजाने आपल्या दोन्ही हाताने उचलून असित मुनींसमोर आणले. असित मुनींनी त्या बालकाला निरखून पाहिले. तेव्हा ते बालक महापुरुषांच्या 32 लक्षणाने आणि 80 शुभ चिन्हाने युक्त असलेले त्यांना दिसले. त्यांनी पाहिले की त्याचा देह शुक्राप्रमाणे तेजस्वी आहे आणि त्यांचे तेजोमंडळ त्यांच्यापेक्षाही सहस्त्र पटीने दैदिप्यमान आहे. असित मुनींच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह या पृथ्वी तळावर हा अलौकिक पुरुष अवतरला आहे. असे म्हणून असित मुनी आपल्या आसनावरून उठले आणि आपल्या दोन्ही हात जोडून त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला आणि त्या बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत उभे राहिले. असित मुनींना पूर्वीची सुप्रचित भविष्यवाणी माहिती होती. महापुरुषांच्या 32 लक्षणाने आणि 80 शुभचिन्हाने युक्त असलेल्यांच्या पुढे 2च मार्ग असतात, तिसरा नाही. एक तर ते संसारी जीवनात राहिले तर चक्रवर्ती सम्राट होईल आणि जर संसाराचा त्याग केला किंवा संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल.
असित मुनींना खात्री होती की हे बालक गृहस्थ जीवनात राहणार नाही. त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळत दीर्घ श्वास टाकत ऋषीमुनी रडू लागले. आणि ऋषीमुनींच्या डोळ्यात अश्रू पाहून आणि ते दीर्घ श्वास टाकत आहेत हे पाहून शुद्धोधन राजांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्यांनी व्याकुळतेने असित मुनींना विचारले, हे मुनिवर, आपण अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का ढाळत आहात? दीर्घ श्वास का टाकत आहात? माझ्या बालकाचे भविष्य तर निर्विघ्न आहे ना? हे ऐकून ते ऋषीमुनी म्हणाले, राजा, मी तुझ्या बालकासाठी रडत नाही. त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे. मी रडतो आहे तो माझ्यासाठी. का बरे? असे शुद्धोधनाने विचारले. तेव्हा ऋषीने उत्तर दिले की मी आता वयोवृद्ध झालेलो आहे. माझं आयुष्य संपत आलेलं आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक समबुद्धी प्राप्त करून घेईल. तदनंतर आजवर या पृथ्वी तळावर जो कोणी करू शकला नाही ते धम्मचक्र प्रवर्तन हे बालक करील आणि जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपला महान तत्वाचा उपदेश करेल. ज्या धार्मिक जीवनांची तो घोषणा करेल ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्य कल्याणकारक आणि अंतिम कल्याणकारकच असेल. ते शब्द आणि शब्दांचा भावार्थ यांनी परिपूर्ण, शुद्ध आणि पवित्र असेल. ज्याप्रमाणे एखादे उमराचे फूल क्वचितच वेळी व स्थळी जगात उमळलेले दिसते, त्याचप्रमाणे असंख्य पर्व कालानंतर या जगात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. आणि त्याचप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निसंशय परम ज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून नेऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून देईल. परंतु त्या बुद्धाला मी पाहू शकणार नाही आणि म्हणून मी रडत आहे. या दुःखामुळेच मी असा दीर्घ श्वास टाकत आहे. कारण या बुद्धाची पूजा करण्यासाठी मला मिळणार नाही. तदनंतर राजाने त्या थोर असित मुनींना व त्यांच्या पुतण्याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांना वस्त्रदान देऊन त्यांच्याभोवती प्रदक्षिणा घालून त्यांना वंदन केले. तेव्हा थोर असित मुनी त्यांचा पुतण्या नरदत्त याला म्हणाले, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञानाचा मार्ग तू अनुग्रह कर. तुला सुख शांतीचा, कल्याणाचा मार्ग दाखवेल. असे म्हणून असित मुनींनी राजाची अनुज्ञा घेऊन ते आपल्या आश्रमाकडे निघून गेले. धन्यवाद.